नमस्कार. आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबईचे सरचिटणीस, दलित पॅंथर चळवळीपासून चिखलकर साहेब. आपल्यावरती अन्याय झाला होता आणि कोर्टाने आपली बाजू मांडून तुम्हाला न्याय दिलेला आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी शिरीष धोंडीराम चिखलकर, दक्षिण मुंबई जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्याने आपणास नम्र निवेदन करतो की 5 मार्च 2017 रोजी साहित्यिक कृष्णा किरविले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही एक मोर्चा आयोजित केलेला होता आणि त्या मोर्चाचे नेतृत्व सन्माननीय सोना कांबळे यांनी केलं होतं. मोर्चा संपल्यानंतर का कुणास ठाऊक काय दुर्बुद्धी सुचली आणि सोना कांबळे यांच्यावर अज्ञात इसमाने जे ऑइल टाकलं आणि त्याचं सर्व आरोप सोना कांबळे यांनी आमच्यावर केला. मी एवढं सांगू इच्छितो, अखेर सच्चाईची जीत झालेली आहे आणि खोट्याची हार झालेली आहे. 8 वर्ष 8 महिने ही केस 2017 ते 2024पर्यंत चालली आणि ह्या वर्षी म्हणजे 2025 रोजी 21 ऑगस्ट रोजी त्याचा निकाल लागला. निकाल लागत असताना जज साहेबांनी हे सांगितलं की सदरू हे जे राजकीय नाट्य सोना कांबळे यांनी केले आणि त्या एका शब्दावर आम्ही न्यायदेवतेचे आभार मानतो. आमच्यासोबत आमचे प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे आणि बरेच कार्यकर्ते यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि केस सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला. न्यायदेवतेचे आभार, सर्व कार्यकर्त्यांचे आभार. विशेष आभार ॲडव्होकेट सुनील पांडे यांनी एकही पैसा न घेता ही आमची केस लढली. त्यामध्ये विशाल गायकवाड यांचं फार हानी झालेली आहे. त्यांना BMCची नोकरी लागलेली नाही आहे, परंतु आता ती सर्व प्रोसिजर पुन्हा चालू केलेली आहे. एका 4 जणांचं कुटुंब त्यावेळी उद्ध्वस्त झालं होतं. अक्षरशः माझ्यासारख्याची नोकरी गेली. आज मी नोकरीसाठी भटकतो आहे, परंतु आठवले साहेबांनी आश्वासन दिलं, काही असू दे, सिद्धार्थ कॉलेजमध्ये आम्हाला त्यावेळी त्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला ठेवलं आणि आठवले साहेबांसारखा नेता आज ताब्यात मी बघितलेला नाही आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की न्यायदेवतेने आमच्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, खऱ्याची बाजू न्यायदेवतेने ऐकली आणि आम्हाला निर्दोष सोडलं. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, न्यायदेवतेचे आभार मानतो. 8 वर्ष आपण कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. कौटुंबिक एक मनस्ताप झाला किंवा समाजामध्ये एक वेगळी आपली एक प्रतिमा तयार झाली होती आणि कोर्टाच्या निकालाने ती पुन्हा प्रतिमा सुधारलेली आहे. ह्या 8 वर्षाचा संघर्ष कसा होता आणि काय एखादा अनुभव सांगाल? ह्या 8 वर्षाच्या संघर्षामध्ये 2017मध्ये माझी सुटका झाली ऑक्टोंबर महिन्यात आणि त्यानंतर कोविडचा काळ लागला. आम्हाला सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये हजेरीसाठी जायचं लागत होतं. आज आमचं कुटुंब अक्षरशः, माझी मिसेस ही गावची असल्यामुळे तिला कधी कोर्ट कचेरी माहिती नाही आहे, परंतु सोना कांबळे यांनी खोटा आरोप टाकून आम्हाला जे मनस्ताप दिला, आमची मानसिकता ढासळली, त्या एका माणसामुळे आज आम्ही विनंती करतो रिपब्लिकन सर्व पक्ष कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नेत्यांना की असा खोटा माणूस या पक्षात एकदम कलंकित माणूस आहे, त्याला ठेवू नये. आणि या माणसामुळं काल परवा तुम्हाला पुन्हा एक बातमी येईल, या माणसामुळे तारदेवमधील एक प्रकरण सध्या गाजत आहे. त्या तारदेवमधील एका कार्यकर्त्यालाही त्यांनी वेटीस धरून तुरुंगात पाठवलं आहे असं आम्हाला माहिती समजते. आम्ही 4ही कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालो होतो, परंतु ह्या निकालानंतर आमच्या सर्व घरावर चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं. ह्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या मुलीच्या शिक्षणावर परिणाम झाला, इतरांच्या मुलांवर शिक्षणाचा परिणाम झाला आणि घरची परिस्थिती ह्या एका माणसामुळे आमचे सर्व नेस्तानाबूत होण्यासाठी झाली होती. परंतु न्यायदेवतेचा विश्वास आणि घरच्यांची साथ, कार्यकर्त्यांची साथ या आम्हाला सातत्याने लाभली आणि खऱ्याचा विजय झाला, सत्याचा विजय झाला.
न्यायदेवतेचे आभार. संविधानावर अजूनही विश्वास आहे आणि एवढंच सांगतो मी इथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद चिखलकर साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.